युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे आणि आता त्याचा थेट फटका रिक्षा चालकांना बसत असल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापुरात LPG गॅस 100 रुपयांच्या पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरातील जवळपास 30% पेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय हा बंद पडलेला आहे। आपण आता कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आहोत आणि हे सगळे रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत। खरं तर LPG गॅसच्या दरवाढीचा फटका या सगळ्या रिक्षा चालकांना देखील बसतोय। काय नेमकं आहे आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, काय नेमका दर आता LPG गॅसचा सुरू आहे आणि काय नेमका फटका रिक्षा चालकांना बसतो? आज 100 रुपयाच्या पुढं लिटरला LPG गॅसचा दर गेलेला आहे। मुळातच केंद्र सरकारनं LPG CNG गॅस वापरा, प्रदूषण टाळा म्हणून आमच्यावर त्यावेळी खैरात केली, पण आज या खाजगी कंपन्यांना गॅसचा पुरवठा करायचा लायसन दिल्यानंतर केंद्र शासनानं त्यांच्यावरचं निर्बंध हटवलं। त्यामुळं आजच्या या युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ह्या खाजगी कंपन्या गोरगरीब रिक्षा चालकांना लुटण्याचं काम करत आहेत। मुळात आमचं म्हणणं आहे की या केंद्र शासनानं त्यांच्यावर निर्बंध लादावेत। काल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना इथं निवेदन देण्यास गेलो होतो, त्यावेळी जे केंद्र शासनानं निर्बंध हटवल्यात हे त्यांच्या तोंडातून शब्द आले, त्यांची हातबलता स्पष्टपणे दिसत होती की इतका मोठा अधिकारी डोळ्यासमोर दिसत आहे लुटमार होतेली, पण कारवाई करू शकत नाही। हा जो त्यांची जी मानसिकता होती किंवा त्यांची जी कालची हालचाल बघितली, आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की खरोखरच चुकीच्या लोकांच्या हातात ही राज्यसत्ता गेलेली आहे। हे केंद्र शासन, हे पक्ष निवडणुकीच्या काळात या उद्योगपतीच्याकडनं फंड गोळा करतं आणि त्यानंतर 5 वर्ष गोरगरिबांना लुटण्याचं त्यांना लायसन देतं, असं त्यावेळी म्हणावं लागेल। काय नेमका फटका बसतोय रिक्षा चालकांना, याचा व्यवसायावर काय परिणाम झाला? आजची परिस्थिती बघायला गेलं तर 45 रुपयाचा गॅस आजपर्यंत 100 रुपयावर येऊन पोचला। आजची परिस्थिती अशी झाली की माणसांच्याकडे पण पैसे नाही आहेत आणि मेन म्हणजे मुळात प्रश्न असा निर्माण झाला की रिक्षावाल्यांना गॅसकडनं परवडण झाले। रिक्षावाल्यांची भाड्याची अपेक्षा जास्त वाढल्या, पण रिक्षावाल्यांनी भाड्याची अपेक्षा जास्त केल्यामुळे पॅसेंजर द्यायला तयार नाही। आज पॅसेंजरला पण परवडायला पाहिजे। आज गोरगरीब जनता आहे आपली इथली, रिक्षावाली पण गोरगरीब आहेत, जी पॅसेंजर रिक्षात बसणार आहेत ती पण गोरगरीब आहेत। कोण स्टँडर्ड लोक कोण रिक्षात बसणार, प्रत्येकाच्या घरात 4 व्हीलर आहेत, प्रत्येकाच्या घरात 2 व्हीलर आहेत, पण आता रिक्षावाल्याची अशी कंडिशन झाली आहे की रिक्षा दारात लावून बसायची वेळ आल्या। आता थोडे दिवस बघणार, एक 4-5 दिवसात जर निर्णय झाला नाही तर रिक्षा आंदोलन करणार, रिक्षा बंद ठेवणार, हा आमचा निर्णय आहे। किती आता रिक्षा साधारणतः बंद अवस्थेत आहेत? कारण काही रिक्षा चालकांना परवडत नाही तरी देखील हे करतायत, मात्र काहींनी बंद ठेवणं पसंत केलं रिक्षा दारात लावून। आजची परिस्थिती बघितली तर एक 30-40% रिक्षावाल्यांनी बंद ठेवलेले। ही थोडीफार रिक्षावाले राहिले ती नाविला, त्यांचं फक्त रिक्षावर ज्यांचं पोट आहे त्यांना पर्याय नाही, ती फक्त रिक्षाच रस्त्यावर दिसायला लागलेत, ते पण त्यांना परवडलं नाही तर 2 दिवसात बघणार नाही तर 2 दिवसात हाही पण रिक्षा बंद होतील। आत्ताच्या स्टेजला 30% तरी रिक्षा दारात आहेत प्रत्येकाच्या। आता जर रिक्षा जर बंद झाली तर काय नेमका फटका बसणार आहे? कुटुंब कसं चालवायचा प्रश्न आहे? कुटुंब चालवायचं म्हणजे आता झाला गॅस 42 रुपये 50 पैसे होता, गॅस झाला आता 100 रुपयानं आणि दरवाढ पण अशी नाही की आम्हाला सांगून वगैरे 1 तास गेलं की 10 रुपये वाढले, 20 रुपये वाढले। आम्ही पॅसेंजरकडे पैसे मागायचे कसे? पॅसेंजरनं पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गॅस दरवाढी केलीच नसली पाहिजे। काल आम्ही जाऊन निवेदन वगैरे देऊन आलो आहे, जर ह्यातून काही जरी त्यांच्याकडून कारवाई झाली नाही तर आम्ही पूर्ण तीव्र आंदोलन करण्यात येईल आमच्याकडून। पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या रिक्षा चालकांची प्रतिक्रिया आहे। खरं तर LPG गॅसच्या किमतीमध्ये भरमसाठ अशी वाढ झालेली आहे, त्यांच्यावर या दरवाढीवर कोणताही निर्बंध प्रशासनाचं नाही आहे आणि त्यामुळं त्याचा गैरफायदा या सगळ्या LPG गॅस पंप चालकांकडून घेतला जातोय असं या सगळ्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे। आणि या वाढत्या LPG गॅसच्या किमतीमुळं कोल्हापुरातील 30% रिक्षा बंद झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि जर ही अशीच वाढ चालू राहिली तर पुढच्या काळामध्ये आम्ही सगळ्या रिक्षा बंद ठेवणार असल्याचं देखील या सगळ्या रिक्षा चालकांनी भूमिका घेतलेली आहे। म्हणजे सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।